आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. डॉक्टरच मद्यधुंद रुग्णावर उपचार कोण करणार? पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील प्रकाराने संताप. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णावर उपचारासाठी गेलेल्या नागरिकांना ड्युटीवरील डॉक्टरच मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांची अवस्था पाहून रुग्णावर उपचार करायचे की डॉक्टरवर, असा प्रश्न उपस्थित झाला. या घटनेचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रकरणाने गंभीर वळण घेतले. कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याच्या आरोपावरून आरोग्यसेवा उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिगंबर टोणपे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पन्हाळ्यातील बाजीप्रभू चौक परिसरातील एका रुग्णाला अचानक चक्कर आल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना नीट बोलताही येत नव्हते आणि उभे राहणेही कठीण झाले होते. त्यामुळे सहकार्याने प्राथमिक उपचार करून रुग्णाला कोल्हापूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. या प्रकारामुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरचा व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केला. यानंतर नागरिकांकडून रुग्णालय प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून अशा मद्यधुंद अधिकाऱ्यांच्या हवाली रुग्णांचा जीव सोपवायचा का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे डॉक्टर दिगंबर टोणपे यांची मूळ नेमणूक कागल येथे असून यापूर्वीही अशाच प्रकारामुळे त्यांची बदली पन्हाळा येथे करण्यात आली होती. मात्र येथेही त्यांनी तीच निष्काळजीपणा केल्याचे समोर आले आहे. दरम्यान पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील अभिवंत यांनी संबंधित प्रकार गंभीर असल्याचे सांगत कोणतेही समर्थन केले जाणार नसून कडक कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असल्याची माहिती दिली. पन्हाळा तालुक्यातील आरोग्य केंद्रे उत्कृष्ट सेवेसाठी ओळखली जात असताना या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.